यादव तुमचं कोल्हापुरी साजमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जाऊत. तर आज मी तुमच्याशी इव्हनिंग रुटीन शेअर करणार आहे. तर वाजलेले आहेत 3:30 आणि ह्या टायमिंगला श्रावणी येते, तर तिला घेऊन आलेली आहे. आणि या टायमिंगपासूनच माझं इव्हनिंग रुटीन जे आहे ते स्टार्ट होतं. तर नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील. काय झालं बाळा? दीदी आली आली दीदी. अगं तुला रोज कुठली सब्जी आणू? तर इथे श्रावणीला घेऊन आले आणि त्यांच्यासाठी खायला बनवायचं होतं. तर तिला फ्रेंच फ्राईज हवे होते, तर त्यासाठी ते बनवत होते. पण फ्रेंच फ्राईजऐवजी देसी फ्राईज हे जास्ती झाले, कारण तिला बेसनच्या पिठात डीप करून हवं होतं आणि ते मी तिला दिलं, जसं की बटाट्याची भाजी वगैरे भाजतो त्या टाईपमध्ये. आता संपलं. नाही संपलं. तुला नाही अजून पाहिजे? त्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी फ्रेश होण्यासाठी मस्त असा कडक चहा लागतो आम्हाला. तर चहा पिला आणि आवरायला घेतलं. साधारण 5 वाजलेले आणि त्याच्यानंतर आवरायला घेतलं. केस जे आहेत ते माझे कर्ली असल्यामुळे खूप असे फुलतात आणि खूप गुंता होतो, त्याच्यामुळे ते मला नाही आवडत. त्याच्यामुळे मी अशी वरती नेहमी टांगून ठेवते, वरती अशी क्लिप लावते. तर असंच ते मला कम्फर्टेबल वाटतं, म्हणून मी ही अशीच राहते. आणि त्याच्यानंतर आता असं वाटते की 12ही महिने पाऊस आहे, त्याच्यामुळे पावसाळा हाच सीझन आहे एक. त्याच्यामुळे कपडे जे आहेत ते सुकत नाही आहेत व्यवस्थित, पण जेवढे सुकलेले तेवढे मी काढले आणि त्याच्यानंतर झाडू मारायला घेतला. 7 वाजायच्या आधी जे आहे ते मी नेहमी झाडू मारते आणि जी काही भांडी वगैरे असतील घरात घासायची, बेसिनमध्ये जे किचनमध्ये जर क्लीन वगैरे करायचं असलं ते क्लीन करून घेते. कारण घरात जी खरकटी भांडी असतील आणि घरात जर अस्ताव्यस्त सगळं पडलं असेल किंवा इकडे तिकडे सगळं पसारा असेल, झाडू मारला नसेल, तर लक्ष्मी येण्याच्या टायमिंगमध्ये आपलं घर स्वच्छ असणं आणि नीटनेटकं असणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे मी हे सगळं व्यवस्थित अगोदर क्लीन करून घेतलं. किचन वगैरे त्यांना नाश्ता करून दिलेला, त्याच्यामुळे किचन वगैरे पूर्ण गॅसची जी शेगडी आहे ती खराब झाली होती, म्हणून ती अगोदर क्लीन करून घेतली. सांगण्याचा मुद्दा हा आहे की म्हणजे जर बघा की ऑफिसवरून एखादा माणूस घरी येणार असेल, तर घरात सगळं किचकट झाली असेल, सगळं इथं तिथं पडलं असेल, तर त्या माणसाला कसं इरिटेट व्हायला होतं. तसंच आपल्या घरात जर लक्ष्मी येताना आपलं घर व्यवस्थित नीटनेटकं नाही दिसलं, तर ती लक्ष्मी घरात येईल का? त्यासाठी हे सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवणं, किचन क्लीन ठेवणं. किचनमध्ये खरं तर अन्नपूर्णा देवीचा वास असतो, तर त्याच्यामुळे किचन हे नेहमी क्लीन ठेवलं पाहिजे. त्यानंतर दरवाजा बाहेरचं चप्पल इकडे तिकडे पडले असतील तर ते उचलून नीट शू रॅकमध्ये उचलून ठेवते तिन्ही सांजेच्या वेळीला दिवाबत्ती करण्याच्या अगोदर. त्यानंतर 6 वाजले होते आणि एवढ्या लवकर तर स्वयंपाक करत नाही आम्ही, तर रात्रीच्या वेळेला 10 वाजतात ऑलमोस्ट. तर त्यासाठी अगोदर माझी जी काय छोटी मोठी लसूण वगैरे सोलायचं असेल, काय असेल, भाजी नीट करायची असेल, चिरायची असेल, तर ती कामे मी करून घेते अगोदर. त्यानंतर कोथिंबीर वडी जी आहे ती मला करायची होती आज, तर त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरली एकदम. तर त्याच्यामध्ये 5 चमचे बेसनचं पीठ टाकलं. बेसनच्या पिठामध्ये आमचं मक्याचं पीठ थोडं असतं, त्याच्यामुळे खुसखुशीत होते जी वडी किंवा आपण काही पिठलं वगैरे केलं तर ते एकदम छान लागतं. त्यासाठी मक्याचं पीठ थोडंसं टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार हळद, मीठ, चटणी टाकली. तर त्यामध्ये लसणाच्या 4-5 कुड्या छान बारीक ठेचून टाकल्या, त्याच्यामुळे खूप छान चव आली होती त्याला. त्यानंतर पांढरे तीळ जे आहे ते 2 चमचे टाकले आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि छान मळून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जे आहे ते हे पीठ घट्टसर इथे मळून घेतलं. इथे बघू शकताय तुम्ही, छान असं घट्ट मळून घेतलं आणि एका प्लेटला तेल लावून त्याच्यावरती ही वडी थापू पण शकतो किंवा रोल पण करू शकतो. इथे मी रोल करून ठेवलं होतं, कारण मला हे कुकरमध्ये ठेवायचे होते वडी. तर त्यासाठी मी एका साईडला ते वडीचा रोल करून घेतला आणि एका साईडला कुकरमध्ये डाळ, भात आणि जी वडी आहे ती ठेवली.
तेल लावल्यामुळे वडी जी आहे ती पटकन निघते, त्याच्यामुळे कधीही प्लेटला तेल लावून ठेवायचं. त्यानंतर कुकर लावला होता. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी सध्या श्रावणी जी आहे ती देवाला बत्ती लावते, कारण तिची तीच येऊन मला म्हणते की मम्मा मी देवाला बत्ती लावत जाईन. तर त्या टायमिंग वेळी ती येऊन विचारते की मी देवाला बत्ती लावू का. तर तिच्यासोबत मी असते, किंवा भाजेल वगैरे, तेल जास्ती पडेल काय, तर तिच्यासोबत मी असते. पण तिची देवाला जे आहे दिवा लावत असते. आणि त्यानंतर आज होता गुरुवार, तर त्यासाठी आरती वगैरे होती. तर सगळ्यांनी मिळून आरती केली. तर मुलं जी आहेत ते आपलं बघूनच शिकतात शेवटी. तर मी जशी रोज त्या टायमिंगला देवाला दिवा लावते, त्याच टायमिंगला आता तिला सवय लागली की मम्मा हे करते तर मी पण हे केलं पाहिजे, असं ते तिचं झालं आहे. आणि त्याच्यानंतर ती दर गुरुवारी देखील आरती करायला न चुकता ती माझ्याबरोबर उभी राहते. तर सगळ्या घरातून जी आहे ती आरती फिरवली, उंबरट्यावरती ते ओवाळून घेतलं. जी निगेटिव्हिटी येते ती तिथूनच एंटर करते, तर त्यासाठी तिथे देखील हे केलं होतं, निगेटिव्हिटी निघून जावी यासाठी. आणि त्यानंतर छान असं वातावरण निर्माण झालेलं. त्यानंतर जेवणाला लागले. इथे तांदळाच्या आणि ज्वारीच्या भाकरी करायच्या होत्या, तर त्यासाठी उतवणी घेतलेलं गरम पाणी. तुमच्या तिकडे काय बोलतात ते मला नक्की कमेंट करून सांगा, कोणाकडे काही वेगळं बोलत असतील तर. त्यानंतर छान अशा भाकरी घातल्या. आता पहिल्यांदा तर मला भाकरी येत नव्हत्या, खूप साऱ्या मोडायच्या देखील भाकरी, पण आता अगदी उलातनं सुद्धा लागत नाही भाकरी उलटायला. तर अशा छान अशा टम्म भाकरी फुगतात. जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा मला अक्षरशः काहीच येत नव्हतं, अगदी कुकर लावतासुद्धा येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी शिकले, तेव्हा अशा भाकरी घालताना खूप असे चटके बसायचे आणि खूप भाजायचं. पण आता असं झालं की मला उलटण्याची सुद्धा गरज लागत नाही, मी अशाच भाकरी करू शकते आणि त्या देखील टम्म अशा फुगतात. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला कोणाला माहिती असेल याची टेस्ट, तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे जे आहे ते डांगराचं पीठ आहे, म्हणजे जे उडीद असतात, अख्खे उडीद असतात, त्याचे ते भाजून त्याचे जात्यावरती दळून आणले हे. तर हे मस्त लागतं, एकदम टेस्टी लागतं. आणि याला बारीक कांदा चिरून त्याच्यामध्ये हळद, मीठ, चटणी घालून, कोथिंबीर घालून, पाणी मिक्स करून जे आहे ते बनवायचं. खूप टेस्टी लागतं. भाकरीसोबत एकदम एक नंबर लागतं. त्याच्यानंतर वाजले होते 9 आणि माझा सगळा स्वयंपाक झाला होता आणि पप्पा अजूनही आले नव्हते. तर आम्ही ते आल्यानंतरच सगळे जेवतो. तर इथे मी तोपर्यंत गॅसची शेगडी जी आहे ती क्लीन करून घेतला, किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला. वडी जी होती ती ते आल्यानंतर तळायची होती. इथे डाळ बनवली होती, पालेभाजी बनवली होती आणि डांगर बनवलं होतं. तर अगोदर मुलांना भरवून घेतलं, कारण आम्हाला जेवायला साधारणतः 10 वाजतात आणि एवढ्या वेळापर्यंत त्यांना उपाशी राहत नाहीत ते, त्यांना भूक लागते. त्याच्यामुळे मी त्यांना अगोदर भरवून घेतलं आणि त्यानंतर वडी जी आहे ती तळायला घेतली. तोपर्यंत पप्पासुद्धा आले होते आणि त्यानंतर आम्ही जेवून घेतलं. पप्पांना जे आहे ते जेवायला खूप टाईम लागतो, ते आरामात जेवतात. त्यासाठी आम्हीसुद्धा घाई गडबड करत नाही. दिवसभर कामावरून येणार तर थोडंसं आरामात TV बघत जेवत असतात ते. तर त्यानंतर सगळं जेवण झाल्यानंतर सगळं आवरून घ्यायचं होतं. तर अगोदर ते जेवेपर्यंत मी माझ्या किचनमधली जी काही कामं आहेत, भांडी लावणं, गॅस पुसणं किंवा सकाळच्या भाजीची तयारी करणे, हे तोपर्यंत चालत असतं माझं. आपल्या बायकांचं असं आहे की म्हणजे आपण पटापट जरी कामं आवरायला गेलो, पण जेवढा वेळ आपल्या त्या कामाला लागतो दररोजचा, तेवढाच वेळ त्या कामाला लागतो. कारण एक्स्ट्राची जी काही कामं, अरे माझं हे करायचं राहिलं, अरे माझं ते करायचं राहिलं, एक्स्ट्राची जी काही कामं आहेत ती आपल्याला वाढत जातात, पण कमी होत नाही. आणि जेवढा टाईम आपल्याला दररोज लागतो त्या कामांसाठी, तेवढाच टाईम त्या होतोच होतो. रात्रीची जी खरकटी भांडी असतात ती मी कधीच रात्रभर अशी बेसिनमध्ये, सिंकमध्ये ठेवत नाही, कारण त्याने कॉक्रोचसुद्धा येतात आणि एक निगेटिव्हिटीसुद्धा आपल्या घरामध्ये येते. आणि खूप म्हणजे सकाळी उठल्यावरती जरी आपण किचनमध्ये गेलो तर आपल्याला एक ताजंतवानं वाटलं पाहिजे किंवा आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, काम करायला उत्साह येतो. त्यासाठी मी रात्रीची भांडी कधीच सिंकमध्ये ठेवत नाही. इथे सिंक वगैरे स्वच्छ घासून घेतला आणि कचऱ्याचा डब्बा जो आहे तो खिडकीमध्ये ठेवला, कारण जर कचऱ्याच्या डब्याला झुरळ खूप येतात, त्याच्यामुळे मी कचऱ्याचा डब्बा जो आहे तो बाहेरच ठेवते. त्याच्यानंतर साधारणतः 11:30 वाजतात हे सगळं आवरायला. आणि त्याच्यानंतर छान अशी फ्रेश होते. ते चेहऱ्यावरती एक थोडंसं पाणी मारून चेहरा क्लीन करते, जेणेकरून फ्रेश वाटावं यासाठी. आणि त्याच्यानंतर चेहऱ्याला दररोज रात्री मॉइश्चरायझर लावते, जेणेकरून चेहरा आपला हायड्रेट राहावा यासाठी. आणि रात्री जी आहे ती त्वचा आपली कोरडी पडते झोपल्यानंतर, त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. दररोज जे आहे ते मी अशा पद्धतीने चेहऱ्यावरती मसाज करत असते, जेणेकरून सुरकुत्या चेहऱ्यावरती लवकर पडू नयेत यासाठी.
त्यानंतर हाताला वगैरे मॉइश्चरायझर लावून घेते, जेणेकरून दिवसभर आपला हात म्हणजे आपण कधी भांडी घासतो किंवा कपडे धुण्यात भरपूर प्रकारचे केमिकल सगळ्यात मिसळलेले असतात, तर त्यामुळे आपले हातसुद्धा खराब होऊ शकतात. तर यासाठी मी हाताला सुद्धा एक मॉइश्चरायझर लावून घेते. अशा पद्धतीने जे आहे ते असं नाईट रुटीन असतं माझं. तर कसा वाटला व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. बाय.